17 डिसेंबरला माझी परीक्षा झाली, 20 नोव्हेंबरला माझं एंगेजमेंट झालेली। मग तो जो शेवटचा 1 महिना असतो ना, जो आपण इतका अभ्यास करत असतो खरंच सांगेल मी की माझा 17 डिसेंबरला पेपर होता, पण त्याच्यामध्ये माझं खूप म्हणेन खूप वेळ गेला त्याच्यामध्ये। मी अभ्यास शेवटचा महिना नाही केला म्हणलं तरी चालेल, आणि शेवटचे माझ्याकडे 5 दिवस होते। 17 तारखेला पेपर होता, मला वाटतं 11-12 तारखेला मी माझ्याकडे 5 दिवस होते, पण मला तेव्हा सुचत नव्हतं की तुला काय वाचायचं आणि काय नाही। तर मी माझ्या मनाला जे वाटलं, तुला हे येत नाही, हे आठवत नाही, ते मी काढायचे। माझ्या टेबलवर इकडे पुस्तकं ठेवलेले असायचे पूर्ण भरून, जे वाटलं ते मी हे केलं। पण माझा विश्वास एवढा होता की मी एवढा अभ्यास केलाय की मी एक्झाम पास होणार। आणि मी माझं 31 डिसेंबरला लग्न झालं, त्याच्यानंतर 1.5 महिन्यांनी जेव्हा इकडे आले, रूमचं सामान आणलं, तेव्हा मी माझी OMR शीट चेक केली। तर मला मेन्सला 36 मार्काची लीड होती टायपिंगच्या। मग सगळ्यांना माहिती होतं की आता हिची टायपिंग झाली का ही होणार आहे पास। स्पर्धा ही कोणाशीही नको, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असली पाहिजे। विद्यार्थी मित्र हो, तुम्हा सर्वांचं तलाठी पॉडकास्ट या नव्याने सुरू झालेल्या प्लॅटफॉर्ममध्ये मी माधव जगताप स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा पॉडकास्ट आपण का सुरू केलाय, तर सुरू करण्यामागचं एक मूळचं आणि महत्त्वाचं कारण असं आहे की जे विद्यार्थी आता ग्रामीण भागातील आहेत किंवा कुठे स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत, त्यांच्या तयारीमध्ये कुठेतरी मोटिवेशन असणं गरजेचं असतं, आणि त्यासाठी यशस्वीतांच्या कहाण्या या प्लॅटफॉर्मवरती, या व्यासपीठावरती आपण उपलब्ध करत असतो। तर आज आपल्या सोबत कलावती मॅडम जॉईन झालेले आहेत। मॅडम, आमच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप खूप स्वागत। मॅडमचं सिलेक्शन हे महसूल सहाय्यक या पदासाठी झालेलं आहे, त्यासाठी तो सर्वप्रथम या आमच्या तलाठी पॉडकास्टच्या टीम्सकडून तुमचं अभिनंदन मॅडम। आता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की स्पर्धा परीक्षांची तयारी करणं, खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थिनी म्हणून, कारण तुमची जर आपण मागे चर्चा करत असताना तुम्ही मागाशी म्हणालात की ग्रामीण पार्श्वभूमी तुमची आहे, आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही ग्रामीण भागातून आलात आणि यश मिळवलेलं आहे या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून, की जिथं वाढती स्पर्धा दिवसागणिक वाढत चाललेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आधी मला तुमची ओळख करून द्या, आणि मग या सगळ्या प्रवासाकडे आपण येऊया। हा, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल। मी सांगेन की माझं नाव कलावती भामाबाई पाराप्पा हक्के, ओके, राहणार तामदर्डी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर। माझं प्राथमिक शिक्षण झेडपीच्या शाळेमध्ये झालेले 4थी पर्यंत। त्याच्यानंतर बोराळेमध्ये 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण झालं। नंतर 11वी 12वी तालुक्याला मंगळवेढा इथं झाले, आणि ग्रॅज्युएशन पण माझं मंगळवेढला झालं। त्याच्यानंतर PG मी आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे इथं केलेले, आणि सेट पास झालेले मी। ओके, आता हे सगळं पार्श्वभूमी, जर तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी उच्च शिक्षित आहात, आणि ग्रामीण भागातील कलावती की जी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकली, बरोबर? जिल्हा परिषद शाळेमध्ये घरची शेतीची पार्श्वभूमी, हालाकीची परिस्थिती, आणि यातून मुलींचं शिक्षणाचं प्रमाण आपल्याकडे कमी आहे किंवा त्यांचं ड्रॉपआउट होण्याचं प्रमाण कमी, अशी कधी वेळ आली का शाळा आता सुटते की काय आपली? कसं आहे, हे मध्यंतरी कोरोनाचा एक पिरियड असा होता, आणि 10वी झाल्यावरच म्हणजे माझ्या घरच्यांचं म्हणणं होतं की 10वी झाल्यावर आता शाळा नको, आपल्या हातून हा खर्च झेपणार नाही, की आपण 10वी शिकवलं, ह्यांना लिहिता वाचता येते, तर आता शिकवायचं नाही असं। पण मग शाळेतलेच आमच्या शिक्षक असे होते की ते म्हणले की तुम्ही लग्न करा, म्हणजे असं एक डोक्यात असतं ना की 10वी पर्यंत शाळा शिकवायचं आणि लग्न झालं आम्ही मोकळे असं। मग त्या शिक्षकांनी सांगितले तुम्ही लग्न करा, आमचं काही म्हणणं नाही। माझी बहीण मोठी होती, तिच्यासाठी खरं तर त्यांनी सांगितलं की तिला 73% मार्क्स होते 10वीला, आणि घरचे म्हणत होते की आता शाळा नको। तर मग त्यांनी सांगितले की तुम्ही लग्न करा, तिला शाळेत जाऊ द्या, जोपर्यंत कॉलेज करू द्या, जोपर्यंत तिचं लग्न ठरत नाही तोपर्यंत तुम्ही शिकू द्या, जेव्हा ठरलं त्या दिवशी तुम्ही बंद करा। मग असं सल्ला दिल्यावर मग तयार झाले घरचे। मग तिला शिकवलं गेल्यामुळं माझ्यासाठी तो प्रयत्न करावा लागला नाही मला, कारण ती लग्नाची बाकी असल्यामुळे मला तुमचं शिक्षण माझं चालू राहिलं गेलं, मला काही त्याच्यासाठी स्पेशल प्रयत्न करावे लागले नाही। ओके, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये कोणाचा पाठिंबा तुम्हाला मिळाला? माझी फॅमिली, आई वडील, माझा भाऊ, माझी बहीण, ओके, यांनी खूप सहकार्य केलेले या सगळ्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये। माझ्या घरच्यांनी मग तेव्हा हा नाही विचार केला की मुलगा मुलगी म्हणजे म्हणले ते, पण शिकताय तर
मग शिकवलं. स्वतः अशिक्षित असून सुद्धा म्हणजे त्यांचं आई वडिलांचं काय शिक्षण? काहीच शिक्षण नाही. दोघं पण पूर्ण अडाणी आहेत. दोघांना पण लिहिता वाचता येत नाही. कदाचित त्याचा जास्त फायदा झाला असेल. एखादे प्रोफेसर, PhD झालेला प्रोफेसर, त्याला जेवढं नॉलेज नसेल त्याच्यापेक्षा किंबहुना मी जास्त म्हणेल. आणि मुलांवरचा विश्वास, त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट दाखवला आणि तुम्हाला त्यांनी कायम प्रेरणा दिली की तुम्ही शिका. हा बरोबर आहे. किंवा आम्हाला शिकता आला नाही, तुम्ही शिका. माझ्या मुली अभ्यास करतात, शिकतात, तर शिकू दे त्यांना, की पास होते त्यांच्या ह्याच्यामध्ये पास. ही कन्सेप्ट होती. बरोबर आहे. पास होत आहेत, 10वी होत आहेत, 12वी होत आहेत, ग्रॅज्युएशन करतायत. बरोबर आहे. आता खरं तर हा नवरात्रींचा काळ सुरू आहे. नवदुर्गा म्हणून आपण कालावधी मॅडमांना बोलवलेलं आहे. आणि स्त्री शिक्षणाचं महत्व किंवा स्त्री शिकली घर सुधारलं असं आपण म्हणतो, आपल्याकडे ते म्हण आहे तशी. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती स्त्रीचं शिक्षण किती महत्वाचं आहे तुमच्या दृष्टीने? मी तर म्हणेन की 100% ह्या गोष्टीला खूप महत्व आहे. फक्त शिक्षणालाच म्हणणार नाही मी. अशा बऱ्याच ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मुली आहेत आणि ज्या की घरात बसून आहेत, ज्या काही धडपड नाही करत आहेत. तर सगळ्यांच्या वाट्याला ही वेळ येत नाही. पण लग्नानंतर म्हणा, बऱ्याच मुलींचे घटस्फोट होतात. बऱ्याच जणांना ती वेळ तेव्हा नसते की शिक्षण घेऊन त्यावेळी तुम्ही पायावर स्वतःच्या उभं नाही राहू. तुम्ही अभ्यास करा, प्रायव्हेट असो, गव्हर्नमेंट असो, तुम्ही जॉब करा, स्वतःच्या आर्थिक सक्षम असा, असं म्हणेल मी. मुलगी आहे म्हणून असं नको की तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या असल्या पाहिजे. आजच्या कंडिशनला पण तुम्हाला जगता आलं पाहिजे असं. अगदी खरं आहे. आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सांगितलं की तुमची शैक्षणिक सगळं ते मंगळवेढ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये झालं. आणि तुम्ही आबासाहेब गरवारे म्हणजे पुण्यासारखे विद्येच्या या मोठ्या शहरामध्ये शिक्षणासाठी, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आलात. ते दडपण आलं होतं की आता आपल्याला इथं जायचंय, मोठ्या शहरामध्ये जाऊन शिकायचंय? कसं आहे ते तरी होतं, पण माझा दृढ निश्चय इतका पक्का होता की मी एंट्रन्सची एक्झाम दिलेली, पुण्याची दिलेली, त्याच्यासोबत सोलापूरची पण दिलेली. आणि कसं झालं, तिकडे आमच्या इकडे परीक्षा लवकर होतात. मे महिन्यातच होते एक्झाम आणि रिझल्ट पण लागतो, म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात रिझल्ट लागतो आणि इकडे जून पर्यंत एक्झाम होतात पुण्यामध्ये. मग मला तिथल्या काही प्रोफेसर लोकांनी असं सांगितलं होतं की आपल्याला काही तिकडे ऍडमिशन वगैरे भेटत नाही, आपल्याला काही माहिती पडत नाही, असं सांगितलं त्यांनी की त्यांचं आपल्याला काही समजत नाही इथे. आणि एक असेच नवीन इथं शिकून आलेले प्रोफेसर होते आम्हाला, जस्ट होनराव सर म्हणून. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही पुण्याला जा, तुमची प्रगती होईल तिकडे. तिथे तुम्ही PG करा, तिथे तुम्ही सेटचा अभ्यास करा, नेटचा अभ्यास करा. तेवढंच माहिती होतं आम्हाला. सेट नेट करून आता प्रोफेसर होता येते म्हणून. मग ते एंट्रन्स दिली आणि कसं झालं, मी तिकडे एंट्रन्सला तिकडे टॉप होती. त्यांचा सारखा 4 दिवसाला 2 दिवसाला कॉल येत होता. तेव्हा काही माझ्याकडे मोबाईल नव्हता. माझ्या भावाच्या फोनवर फोन यायचा की तिला येऊन ऍडमिशन करा म्हणून. आणि इकडे एंट्रन्स दिली होती, ह्यांची परीक्षा, ह्यांची सगळी प्रोसेस होत नव्हती. मग असं वाटलं की मला ऍडमिशन इकडं पण नाही भेटलं, तिथलं गेलं तर बरोबर असं. मग त्या गोष्टीचं प्रेशर मला तेव्हा आलेलं. पण मी ठरवलं की नाही, काही हो करायचं. आणि अदर युनिव्हर्सिटीला 1% जागा असते. म्हणजे आता बाहेरचा जिल्हा बदलला, विद्यापीठ बदललं, तर तरी पण माझं त्या 1% मध्ये ऍडमिशन झालं. मी टॉपर होते ग्रॅज्युएशनची तिकडे. फर्स्ट इयर मला जोपर्यंत कळालं नाही तोपर्यंत आम्ही नॉर्मल अभ्यास करत होतो, 1 तास 2 तास संध्याकाळी. मग जेव्हा आम्हाला माहिती पडलं की मी फर्स्ट इयरला फर्स्ट होते, ग्रॅज्युएशनला फर्स्ट, PGला फर्स्ट, कॉलेजची टॉपर होते. नंतर जेव्हा मला स्वतःला कळालं की मला घरी काही कुणी सांगणार नव्हतं की तू अभ्यास कर, हे केलं का हे होतं, मनाला वाटलं तेवढंच करायचं, जे वाटलं नाही ते राहू असं. म्हणजे अभ्यासाची मूळ प्रेरणा काय होती तुमची की एवढं सगळ्या तुम्हाला, म्हणजे कशामुळे तुम्ही एवढा अभ्यास करायचा असं सरळ? नंतर सांगते की आता हे स्पर्धा परीक्षा करायला आल्यावर तर गोष्ट वेगळी की मला स्वतःला सिद्ध करायचंय. मी ते सगळं सोडून आले आणि मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, तर तुला पास व्हायचंय म्हणून अभ्यास करायचा. कुठला पेपर दिला, अवघड गेला, त्या दिवशी टेन्शन आलं, ते थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन लायब्ररीत बसायचं की आपला अभ्यास करायचा. माझी इंटरनल मी म्हणेल की हे खूप जास्त आहे. मला असं दुसऱ्यांची जास्त मोटिवेशनची गरज पडली. सेल्फ मोटिवेट खूप जास्त. अच्छा, स्वतःवरती तो विश्वास आहे, तो कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड नाही की आपली पार्श्वभूमी नाहीये, ग्रामीण भागातून आहोत आणि मग असं काही नाहीये, मी आहे आणि माझ्यावर ते सगळं मला मान्य आहे की हे सगळं आहे, ग्रामीण भाग आहे, तुझं ही स्पर्धा आहे, तुला ह्या स्पर्धेमध्ये टिकायचंय, तुला येत नाही ते शिकायचंय, तू एक्सेप्ट करायचंय. सर खोटं सांगत नाही मी. जेव्हा आता
नंतर मी टॉपर आले हे दुसऱ्याला ऐकल्यावर हे खोटं वाटेल, पण तसं नाही. मला मॅथ रिजनिंगचे मायनस प्लस असे कॅल्क्युलेशन जमत नव्हते. बरोबर की हे MPSC करायला आल्यावर मी ढवळे सरांकडे क्लास लावला आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या, रिपीट प्रॅक्टिस केली. नंतर मी 30 पैकी 23-24 पण मॅथ रिजनिंगला मार्क्स घेतले 2022च्या टॅक्सच्या मेन्सला. बरोबर, म्हणजे अगदी बेसिक पासून. हा, आणि इंग्लिशचं सुद्धा तसंच. म्हणजे आमचं कसं झालं, ग्रामीण भाग सुरुवातीचा बेसिक जेव्हा पाया हे व्हायचा तेव्हा आम्ही आमच्या अभ्यासाकडे म्हणजे हे नव्हतंच. नंतर कळालं बाकीच्या विषयांचा अभ्यास झाला, पण हे 2 विषय आमचे कच्चेच राहिले गेले. मग इथे येऊन आम्हाला पक्के करायची वेळ आली असं म्हणलं तर काही वाव. आता खरं तर तलाठी पॉडकास्ट हा प्लॅटफॉर्म तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनातून आपण सुरू केलेला आहे. तलाठीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तलाठी फॅक्टरी या नावानं तो प्लॅटफॉर्म सुरू होते, नव्यानं सुरू होते. त्यामध्ये बाळासाहेब शिंदे सरांसारखे मार्गदर्शक असणार आहेत. आता आपण परत येतोय तुमच्या प्रवासाकडे. तुम्ही MA केलं इकॉनॉमिक्स मधून आणि त्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे मग कसं काय अचानक सेट नेट सोडून? माझी इच्छाच होती की असं की MA करायचं, MPhil PhD करायची, सेट नेट करायचं आणि आपण मस्त प्रोफेसर व्हायचं आणि जॉब करायचा. हे स्वप्न होतं माझं, की माझ्या डोक्यात ते फक्त एकच होतं. आणि मग इथं आले, माझं PG कम्प्लीट झालं, मी टॉपर होते, सगळं झालं. टॉपर आल्यावर मी घरी फोन करून सांगितला की फर्स्ट इयरलाच मी पहिली आले. तेव्हा माझ्या शेतामध्ये माझे वडील, आई, भाऊ सगळे कांदे आणि वांगी लावत होते. आणि मी त्यांना फोन करून सांगितलं असं असं की मला एवढे 71 पॉईंट एवढे % पडलेत आणि मी पहिली आले. तर घरचे इतके खुश होते की त्यांना असं वाटलं की आमची मुलगी ठीक आहे, आता इथंपर्यंत होतं, पहिली आली, ह्याचं काय आम्हाला वाटलं नाही. पण ही पुण्यामध्ये जाऊन पण तिथं कॉलेजला पहिली आली, त्याचं त्यांना खूप जास्त कौतुक होतं. आणि मग हे परत एकदा म्हणजे स्पर्धा परीक्षाच का असं, मग तिकडे सेट नेटचं सोडून तुम्ही परत इकडे आलात? मग मला सेट नेट करून प्रोफेसर व्हायचं होतं. तर तिथं मला तेव्हा समजलं की आता इथं आपल्याला फ्रीमध्ये जॉब नाही भेटत, की बऱ्याच कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू होतात, मग तिथे पैसे घेतात. आपलं तर पार्श्वभूमी एवढी नाही की आपण एवढे 40-50 लाख भरू आणि आपल्याला जॉब भेटेल. मग आपण एवढं केल्याचं काय साध्य काय होणार नाहीये. असं जेव्हा मला रिअलाइज झालं की कळालं, असं ते एका शिक्षकाच्या थ्रूच मला ते कळाल्यावर मग मी तो अभ्यास तिथेच थांबवायचा निर्णय घेतला. आणि मग म्हणलं आपण करायचं काय आता. मग तेव्हा माझ्या डोक्यात स्पर्धा परीक्षा आली की आपण हा अभ्यास करू, इथे पास झाल्यावर तर आपल्याला पैसे नाही लागणार ना जॉबसाठी. बरोबर, हा विचार केला आणि मग मी इकडे अभ्यासाला सुरुवात केली. हे अभ्यास स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आता एकंदरीत जर बघितलं वाढती स्पर्धा आहे, थ्रोट कॉम्पिटिशन ज्याला आपण म्हणतो, खूप जास्त स्पर्धा आहे. हो, आणि मग या सगळ्या स्पर्धेचा सामोरे जात असताना की बाबा आता इथं तर माझा पार्श्वभूमी तशा स्पर्धा परीक्षांची नव्हती आणि इथं स्पर्धा बघतोय आपण पुणेसारख्या शहरामध्ये, मग कसं तुम्ही त्याला फेस केलं? मी तर म्हणेन की कुणी पण विद्यार्थी असेल, ग्रामीण भागातला असो, शहरी भागातला असो, ती स्पर्धा आहे, जीवघेणी स्पर्धा. मी तर म्हणेल तुम्हाला त्याच्यात टिकायचं आहे, स्वतःमध्ये बदल करायचा आहे, स्वतःला ती गोष्ट अचीव करायची आहे. तुम्ही सामान्य विद्यार्थी असा, एकदम टॉप लेवलचे असा किंवा मीडियम लेवलचे असा, तर तुम्हाला ते शिकायचं आहे, अप्लाय करायचं आहे. ते ज्या दिवशी फुलफिल होईल त्या दिवशी तुम्हाला पोस्ट भेटेल. तसे बदल स्वतःमध्ये करून तुम्ही स्वतः त्या गोष्टी कॅप्चर केल्या पाहिजे. बरोबर. आता महसूल सहाय्यक हे पद तुम्हाला मिळालंय खरं तर, आणि तिथं सुद्धा एक मोठी स्पर्धा होती की MPSCचं पद मिळाले, MPSCतून निवड झाली, ही सुद्धा म्हणजे मोठी गोष्ट आहे. माझा जास्त MPSCच्याच अभ्यासावर फोकस जास्त माझा इकडेच होता. आणि सरळ सेवा कशाचा केला तुम्ही? राज्यसेवेचीच एक्झाम दिली मी, राज्यसेवा कंबाईन, मग गटक. याचा अभ्यास तुम्ही पुण्यामध्ये राहून केला की गावी गेला होता? पुण्यामध्येच केला. आणि काय शेड्यूल होतं तुमचं कसं? मी सकाळी 7:30 पावणे 8च्या दरम्यान लायब्ररीत जायचे. मग गेल्यावर सकाळी रीडिंग करायचं, मग 11 ते 12 एक्झाम जर असेल तर मग त्या ह्याच्यामध्ये दररोज 2 पेपर सोडवायचे असं. आणि जर नसेल तर आपला जो विषय ठरलेला आहे, जे शेड्यूल आपण आदल्या दिवशी ठरवलेलं आहे, ते 1 वाजेपर्यंत 12:30-1 वाजेपर्यंत करायचं. नंतर दुपारी घरी जायचं, स्वयंपाक करायचा, जेवण करायचं. हो, हाताने. मी 2 महिने 3 महिनेच मेसला जेवले असेल. त्याच्या व्यतिरिक्त मी स्वतः जेवण बनवूनच खाल्लेले. मुलांचं कसं असतं की पैसे कमी पडतात असं म्हणतात. मग तुमच्या खायला पहिला 4-5 हजार रुपये जातात. तुम्ही गप्पा मारता, यांच्याकडे एवढा वेळ तुमचा जातो ना. तर मग मी माझ्या शेड्यूल मध्ये असं ठरवून ठेवलं होतं की हा दुपारचा 1 तास
तुझ्या अभ्यासाचा नाहीये हा, आणि संध्याकाळचा 1 तास तुझ्या अभ्यासाचा नाही. ह्याच्या व्यतिरिक्त माझं शेड्यूल होतं, त्याच्यामध्ये मी अभ्यास करते. म्हणजे आता खरं तर बघतो आपण अभ्यासिकेमध्ये आजूबाजूला, ज्यावेळेस तुम्ही पण बघितलं असेल की अभ्यासिकेमध्ये अभ्यासाच्या नावाखाली टाइमपास खूप करतात. हो. आणि त्याचा कुठेतरी मला अभ्यासिकेत बसायचंय, आणि मग मी त्या इश्यू करतात वेळेचा खूप जास्त. मी तर म्हणेन की तुम्ही फुल टाइम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. जे जॉब वाले आहेत ते सोडून ते तर करतात त्यांच्या वेळेचं. असे तुम्ही लायब्ररीत बघा, कोणती लायब्ररी असो, किती ब्रँडेड असो, त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला बघायचं फक्त 1-2च अभ्यास करत असतात कंटिन्यू. आता माझ्या कर्वेनगरच्या लायब्ररीत अभ्यास करत होती मी एकटीच. आमच्या अख्ख्या रो मध्ये मी एकटीच होते की जे कंटिन्यू अभ्यास करत होते. एक्झाम झाली, एक दिवस तो दिवस ब्रेक घ्यायचा, घरातली कामं बिमं आवरायची, दुसऱ्या दिवशी परत जाऊन अभ्यास करायला बसायचं. की आपण पास होणं हे आपलं अंतिम ध्येय आहे. जोपर्यंत मी होत नाही, यशस्वी ते शिखर गाठत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही. हा नाही. क्या बात आहे. हा एक महत्वाचा संदेश या पॉडकास्ट मधून मॅडमने दिलेला आहे. आता मला परत यायचंय की स्पर्धा परीक्षांकडे आलात तुम्ही, अटेम्प्ट करायला सुरुवात केली. कुठले विषय तुम्हाला टफ वाटायचे आणि कुठले विषय सोपे वाटायचे, किंवा मग याची एकंदरीत तयारी तुम्ही कशी केली? मी सांगते की जर तुम्हाला आता कुठली पण मुख्य परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्हाला फायनल पोस्ट भेटणार नाही. पूर्व परीक्षेला काही इंग्लिश नाही तुम्हाला, आणि मॅथ रिजनिंग, तुमचा मॅथ रिजनिंग आणि सायन्स, मी म्हणेन पूर्व परीक्षेला ह्या 2 गोष्टी तुम्हाला आलंच पाहिजे. बरोबर. खास करून आर्ट्स कॉमर्सचं बॅकग्राऊंड असतं. हा, आर्ट्स कॉमर्स आहे माझं. मी कधी सोडवलं नाही गणित, मी कधी प्रॅक्टिस केली नाही. प्रॅक्टिस करा, तुम्हाला सगळं येणार आहे. तुम्ही शिकायची कॅपॅसिटी ठेवा. स्टेट बोर्ड वाचा, सुरुवात तिथून करा. तुम्ही स्टेट बोर्ड वाचले, हळूहळू तुम्हाला सगळं, एक गोष्ट 10 वेळा रिपीट केल्यानंतर ते येणार आहे. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही आतापर्यंत ग्रॅज्युएट झाले, याचा अर्थ काही न शिकताच झाले का? झाले. तर इंग्लिश, मी म्हणेन की सायन्स आणि मॅथ रिजनिंग, बाकीचे विषय तर आपण वाचतो, रिपीट वाचायचे. जे येत नाही ते एखादा छोटा मोठा क्लास करायचा. तुम्हाला नाही आलं तर शिकायचं, नोट्स काढायच्या, लिहायच्या, परत केल्यानंतर सगळं येतं. बरोबर. आणि हे सगळे विषय, मग आता हे सगळे अभ्यास विषय, याच्यामध्ये GK GS आहे, परत मराठी इंग्लिश आहे, मॅथ रिजनिंग आहे, हे सगळे 1 बाय 1 तुमची एकंदरीत बुक लिस्ट तुम्हाला सांगता येईल का? आता काय कसं रेफर केलं होतं तुम्ही? आता कसे, मी तर मॅथ रिजनिंगला ते कोकिळा प्रकाशनचं अगोदर पुस्तक सोडवायचे, आणि जेव्हा मला कळालं की हे सगळं असं सोडवून काय फायदा नाही, पण सोडवले ते बुक मी 2-3-4 वेळा सोडवलं असेल. म्हणजे माणूस अपयशातनं शिकतं म्हणल्यासारखं. पण परीक्षेत जाऊन तुम्हाला तसंच पुस्तक सोडवल्यावर गणित सुटत नाहीत, सोडवता येत नाही. मी फक्त आयोगाचे मॅथ रिजनिंगचे PYQ सोडवते. तर मी म्हणेन की जे नवीन मुलं आहेत त्यांनी एकदा सगळे टॉपिक शिकून घ्या. शिकल्यानंतर PYQची प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला जमणार आहे. हळूहळू तो पॅटर्न रिपीट होत असतो. नाही झाला तर तरी पण आपल्याला सोडवता येतं. बरोबर. आता महसूल सहाय्यक या पदासाठी टायपिंगची पण टेस्ट महत्वाची आहे. मग तिथं कसं तुम्ही मॅनेज? सर, मी सांगते की आम्ही 2021च्या मेन्स माझी 4 मार्कांनी उडाली. तो पेपर एवढा टफ होता की GS ला ज्याला 35, 34, 32 मार्क आले, ते सुद्धा म्हणत होते की खूप चांगले मार्क्स आहेत. आणि मला काहीतरी 93 का काहीतरी असे मार्क्स होते, आणि 2-3 मार्कांनी माझी मेन्स उडाली. ती टॅक्सच्या पण होते, ती पण 4 मार्कांनी उडाली, आणि क्लर्कची पण उडाली. मग 21ची झाली. मग टायपिंग द्यायची काही वेळ आली नाही. तेव्हा बरेच मुलांनी प्रयत्न केले तो पॅसेज कमी व्हावा, आणि बरीच मुलं कसं टायपिंग येत नाही, मग तेव्हा प्रॅक्टिस करून भरपूर जणांनी हे केलं, पण झालं नाही. मग 22ला कसं झालं, मग मी ठरवलं की तुझी 4 मार्कांनी मेन्स गेली ना, तर आता आर आणि पार. पूर्व परीक्षेला मला कायम 60च्या आसपास मार्क्स असायचे. मग त्याच्यामुळे मला त्याचं टेन्शन नव्हतं की माझी ही टॅक्सची प्री निघते का, ह्याची निघते का, त्याचा लोड नव्हता. मी पहिल्या दिवसापासून अभ्यास केला, एवढा अभ्यास केला की दोन्ही मेन्स क्लिअर केल्या 22च्या. आणि टायपिंगला तिथं गेलो. कसं झालं, 21च्या मुलांना भरपूर वेळ भेटलेला. आमच्या वेळी नोटिफिकेशन आलं आणि 15-20 दिवसातच एक्झाम झाली. मग हार्डली 1 महिना 1.5 महिना एवढाच टाइम भेटलेला. हा, मग मला कसं वाटलं की होऊन जाईल माझं कसं पण. मी लायब्ररीत प्रॅक्टिस करत होते. तर सेम ते झालं की दोन्ही ह्याला माझे 150 स्ट्रोक कमी झाले, आणि मी फायनली आता ह्या प्रियंका मॅडम होत्या ना, त्या आणि आम्ही सोबतच होतो. मग आमचं झालं नाही. टॅक्स पण हातातून गेली, क्लर्क पण हातातून गेली, परत 0 जे आहे ते. स्पर्धा सबसिडीचा खेळ. हा, परत मग 2023ची पूर्व परीक्षा आली. मग त्याच काळात कसं झालं, 22 मार्चला माझी आई एक्सपायर झाली, जी की सगळ्यात मोठं हे होतं माझ्यासाठी. आणि
तिची अशी इच्छा होती की मुलीची लग्न विग्न हे सगळ्या गोष्टी होतात, पण माझ्या मुलीला हे करते तर एवढं तिला गव्हर्नमेंटचा जॉब भेटला पाहिजे, ती एवढं प्रयत्न करते तर त्याला यश यायला पाहिजे. आणि मग त्यावेळी माझी अशी कंडिशन होती की मला वाटलं नव्हतं की मी ह्याच्यातून बाहेर पडेल आणि मी परत अभ्यास करेल आणि परत एक्झाम देईल. कारण हा टायपिंगचा म्हणजे टॅक्सचं जेव्हा मेन्स झाली होती तेव्हा मी आईला फोन करून सांगितलं होतं की मला पेपर चांगला गेलाय आणि मार्क्स पण चांगले आले की माझं होईल आता ह्यावेळेस असं. मग पुढं जाऊन झालं नाही ते. मग ह्या गोष्टीतून 6 महिने गेले मला म्हणजे बाहेर पडायला ह्याच्यातून. तरी पण मग मी 23ची फ्रीची एक्झाम दिली. मग माझी ही क्वालिफाय झाली. ह्याच्यात माझी 0.25 टॅक्स उडाली. म्हणजे असं झालं की माझी प्री उडत नव्हती, ह्यावेळेस प्री पण उडाली. म्हणजे कधी कधी नशीब असं स्पर्धा परीक्षांमध्ये वाटलं नाही. ते 4-5 प्रश्न म्हणजे तसे मार्क्स मला जास्त होते, 5 प्रश्न डायरेक्ट कॅन्सल झाले आणि त्याच्यानी माझे मार्क्स कमी झाले आणि मी उडाली त्याच्यात. मग म्हणलं आता आपल्या हातामध्ये जे आहे ते करायचं. मग 22ला 21ला एवढा अभ्यास केला होता की आता ह्याची मेन्स होती आमची 17 डिसेंबरला. आणि तेवढ्यातच मग आता कसं झालं, 1 वर्षाच्या आतमध्ये ते लग्न करायचं. मग परत 3 वर्ष आपल्याला नाही थांबायचं असं. मग तो लग्नाचं मध्ये हे चालू. म्हणलं ठीक आहे. मग मी घरच्यांना नाही अडवलं की ते त्यांच्या जागी बरोबर आहे. 17 डिसेंबरला माझी परीक्षा झाली. 20 नोव्हेंबरला माझं एंगेजमेंट झालेली. मग तो जो शेवटचा 1 महिना असतो ना, जो आपण इतका अभ्यास करत असतो, खरंच सांगेल मी की माझा 17 डिसेंबरला पेपर होता, पण त्याच्यामध्ये माझं खूप म्हणेन खूप वेळ गेला त्याच्यामध्ये. मी अभ्यास शेवटचा महिना नाही केला म्हणलं तरी चालेल. आणि शेवटचे माझ्याकडे 5 दिवस होते. 17 तारखेला पेपर होता. मला वाटतं 11-12 तारखेला मी माझ्याकडे 5 दिवस होते, पण मला तेव्हा सुचत नव्हतं की तुला काय वाचायचं आणि काय नाही. तर मी माझ्या मनाला जे वाटलं, तुला हे येत नाही, हे आठवत नाही, ते मी काढायचे. माझ्या टेबलवर इकडे पुस्तकं ठेवलेले असायचे पूर्ण भरून. जे जे वाटलं ते मी हे केलं. पण माझा विश्वास एवढा होता की मी एवढा अभ्यास केलाय की मी एक्झाम पास होणार. त्या विश्वासावर आणि माझ्या तेवढा मेहनत केलेल्या अभ्यासावर मग ही एक्झाम झाली. आणि आपण कसं पेपरवरून आल्यावर उत्तरं बघतो, हे सगळं बघतो. मी OMR शीट यायचं होते ना आन्सर की. 17 तारखेला पेपर झाला, सगळं घालून इथे रूमला माझ्या सामानामध्येच ठेवून गेले की लग्नाला गेल्यावर तिकडे हरवून जाईल सगळं, मला नंतर ते भेटणार नाही म्हणून. आणि मी माझं 31 डिसेंबरला लग्न झालं. त्याच्यानंतर 1.5 महिन्यांनी जेव्हा इकडे आले, रूमचं सामान आणलं, तेव्हा मी माझी OMR शीट चेक केली. तर मला मेन्सला 36 मार्काची लीड होती टायपिंगच्या. मग सगळ्यांना माहिती होतं की आता हिची टायपिंग झाली का ही होणार आहे पास. मग नंतर इथं आल्यावर टायपिंगचं आम्ही प्रॉपर क्लासमध्ये आणि घरी पण प्रॅक्टिस केली. म्हणलं आपल्याला आता मागे नाही राहायचं ह्याच्यामुळं. आणि अगोदरची थोडी प्रॅक्टिस ते 1 महिन्यातच माझी स्पीड येऊन गेली ह्याच्यात. मग परीक्षा झाली, पास झाली. क्या बात आहे. आता म्हणजे ह्या सगळ्या प्रवासात किती घडलंय, काय 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 घडत गेलं. आणि यातून मग स्वतः म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बघत असाल की किंवा त्रयस्थपणे स्वतःकडे बघत असाल की आता हे सगळं चालू आहे, लग्नाचं सुरू आहे, आईचं हे झालं आणि आता परीक्षांचे निकाल कुठेतरी आता करो या मरो सारखी परिस्थिती आहे. आणि मग यामध्ये स्वतःला मोटिवेट कसं ठेवलं आणि स्वयंप्रेरणा कशी जागृत ठेवली? मी तर म्हणाल की एक्झामचा तुमचा जो टप्पा आहे ना, त्या टप्प्यावर तुम्ही 100% डेडिकेशन तुमचं राहू द्या. तुमची जर पूर्व परीक्षा आहे तर तुमचा 100% फोकस त्याच्यावर राहू द्या. मुख्य परीक्षा आहे तर तुमची मुख्य परीक्षेवर फोकस राहू द्या. कधी कधी असं होतं की तुमची राज्यसेवेची पूर्व परीक्षा सोबत येते, मग गट क ची एक्झाम लेट होते, तर क चे असेल, ब चे असेल, त्याच्या आधी मधी जवळपास कुठंतरी येते. मी असं सांगेल की ज्या मुलांकडे पोस्ट नाही त्यांनी जे अगोदर आहे, ज्याचा टप्पा तुम्ही पार केलाय त्याच्यावर तुमचा फोकस राहू द्या. न की तुमची मुख्य परीक्षा आहे तरी तुम्ही दुसऱ्या पूर्व परीक्षेचा अभ्यास करताय नाही. हा टप्पा पार केल्यानंतर तुम्हाला पोस्ट भेटणार आहे, त्याच्यामुळे तुमचा त्या गोष्टीवर फोकस असू द्या. की तुम्ही नंतर पण तुमची जी एक्झाम म्हणजे ज्याचा टप्पा तुम्ही पार केलाय, तुम्ही PSIच्या ग्राउंडला असा तर तुम्ही ग्राउंड करा. तुम्ही टायपिंगला असा तर पहिली प्रायोरिटी तुमची टायपिंग असू द्या. त्याच्यानंतर तुमचा किती अभ्यास व्हायचा होऊ द्या, न होऊ द्या, त्याचा काही नाही. त्याच्यानंतर राहिलेल्या वेळात तुम्ही मॅनेज करू शकता. हे सगळं
सॉर्ट आउट करता आलं पाहिजे. हे सगळं दडपण घेतात मुलं की आता हे करू का ते करू का हे करू, असं होतं. असं चल बिचल व्हायचं नाही, तुमच्या गोष्टीवर तुम्ही फोकस राहायचं. बरोबर. कोणी काही म्हणलं आणि असे निगेटिव्ह बोलणारे आसपासला असतात त्यांच्या आधी लागायचं नाही, लांब लांब पर्यंत. आणि जे असे असतात मला हे येतच नाही, मला हे होतच नाही, तू मेहनत कर, अभ्यास कर, तुला सगळ्या गोष्टी मिळणार. आणि त्यांना सांगून पण आपण व्यर्थ हे घालवायचं नाही आणि त्याचा फायदाच नाही काही, कारण ते ह्या कानाने ऐकतात, 2 मिनिटांनी त्यांचं जे आहे तेच चालू असतं. आता हे व्हिडिओ बघणारे पण असे बरेच जण असतील की यातून नेमकं काय घ्यायचं हे त्यांना कळालं पाहिजे. खरं तर तुम्हाला नेमकं यातून काय मिळवायचं आहे. बरोबर आहे का नाही मॅडम? आता परत आता आपण बघतो की महिलांच्या बाबतीमध्ये हा प्लॅटफॉर्म करत आपण सुरू केलाय आणि आता हे खास करून म्हणजे नवदुर्गा, आता हे नवरात्रीचे दिवस आहेत, आपण महिलांचेच पॉडकास्ट इथं शूट करत आहोत. आता महाराष्ट्रातील जे ग्रामीण भागातील महिला आहेत की ज्या आता मॅरिड आहेत, गृहिणी म्हणून आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या त्या सांभाळत आहेत आणि कुठेतरी स्वतःला काहीतरी करायची त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे. तर अशांसाठी तुम्ही काय सांगा? मी तर सांगेल, आता 2 वर्ष होतील माझ्या लग्नाला. आम्ही टायपिंग लग्नानंतरच दिले आणि आता ही प्री आणि ही मेन्स पण मी माझ्या लग्नानंतरच पास केली. आता मेन्सचा अजून काही रिझल्ट नाही लागला, काल झालेली. तर मी सांगेल की गृहिणी आहेत त्यांनी तुमच्या कामाचं मॅनेजमेंट असू द्यात. आता मी कसं करते की मी 6 दिवस अभ्यास करते पूर्ण. सकाळी 9ला जाऊ लायब्ररीत, 10ला. तुम्ही एकदा लायब्ररीत किंवा अभ्यासाला बसल्यावर तुमच्या डोक्यामध्ये बाकी काय नको की माझं हे घरात ते राहिलं, माझं ते करायचं होतं, ते काय नको. आणि मग तुम्ही आठवड्याचा एक तुम्हाला जो कम्फर्ट असेल तो दिवस राखीव ठेवा. त्या दिवसात तुमचं काही जे असेल ते घरातलं सगळं तुम्ही आवरून घ्या आणि मग बाकी वेळ अभ्यासाला द्या. आणि हे लक्षात असू द्या की तुम्ही गृहिणी आहे म्हणून स्पर्धा तुमच्यासाठी कमी नाही. तुम्ही गृहिणी आहे म्हणून तुम्हाला कमी मार्कला पास करणार नाही. तुम्हाला जी मुलं फुल टाइम अभ्यास करतात, जे मेरिटवाले हाय आहेत, त्यांच्या बरोबर मार्क्स घ्यायचे आहेत. मला वेळच नसतो तर हे कारण चालणार नाही. तुम्हाला नो एक्सक्यूज. करेक्ट. कुठलाही एक्सक्यूज इथे चालत नाही. स्पर्धा आहे शेवटी. असे तुम्ही 2 तास अभ्यास नसले करत तर बाजूचा करणार आहे. मग तुम्ही ह्याचा विचार करा की तुमच्याकडे 4च तास आहेत. तुमचे आता मुख्य परीक्षा आहे. माझा पण काल पेपर होता. मग आदल्या दिवशी पण संध्याकाळी तुम्ही 8 वाजता घरी गेल्यानंतर तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे, सगळ्यांना जेवायला द्यायचंय, भांडे घासायचे, तुमचं सगळं जे काय आहे ते आवरायचंय. तुम्ही असं डोक्यामध्ये फिक्स ठेवा की माझ्याकडे एवढा वेळ आहे, मला एवढ्या वेळामध्ये एवढा अभ्यास आहे, तर तो सगळा कंप्लीट करायचा आहे. ते तुम्ही ठरवा की कसं करायचंय ते. सातत्याने आपण बोलतोय की अभ्यास अभ्यास अभ्यास, पण हा अभ्यास म्हणजे नेमकं काय? आणि स्पर्धा परीक्षांचा खास करून या सरळ सेवांचा अभ्यास नेमका कसा असतो आणि तो खरंच अवघड असतो की सोपा असतो? आता कसे पास झाल्यावर सोपं आहे म्हणणं हे खूप सोपं आहे हे मी सांगेल स्पष्ट. पण जोपर्यंत तुमच्या हातामध्ये काय भेटत नाही, तुम्हाला किती येते ह्याला महत्व नाही. आता पॉलिटीचं पहिल्या कलमापासून 395 सगळे कलम माझे पाठ आहेत. मग परीक्षेत 4 प्रश्न चुकून आले मी, मग त्याचा उपयोग काय? सिली मिस्टेक्स. त्या सिली मिस्टेक्स सिली नसतात कधी. ते कसं तुमचा 0.25 रिझल्ट जातो, कधी 2 मार्कांनी रिझल्ट जातो. त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास कमी आहे असं नाही की तुम्ही तिथे परीक्षेत जाऊन काहीतरी चुका केलेल्या आहेत. बरोबर. म्हणून तुम्ही आज पास होणारा आणि फेल होणारा मध्ये जास्त डिफरन्स नसतो अभ्यासाच्या बाबतीत. 2-4 मार्काचा कदाचित तुमच्या बाजूचा तुमच्यापेक्षा जास्त वेळ अभ्यास करत असतो. बरोबर. पण तो कदाचित पास नसतं झालेला, तुम्ही पास झालेले असतात. त्यांनी 4-5 मिस्टेक कमी केलेल्या असतात, तुम्ही 4-5 जास्त केलेले असतात. हे मॅटर होतं. ह्या आपल्या ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये ह्या एक्झामचा पॅटर्न असा आहे. आता मला माझ्या मार्कच्या ह्याच्यामध्ये 114 कॅन्डिडेट होते की सेम मार्क्स वाले. आता ज्याच्यामध्ये मला फायनल पोस्ट भेटली त्याच्यामध्ये, आणि माझं सगळ्यात वरती नाव होतं. नाही भेटलं असतं मला, माझी लीड खूप जास्त होती आणि माझं ओपन फिमेल मध्ये काहीतरी 300 कितीतरी नंबर होता. हा, आमच्या NTC कॅटेगरीमध्ये 64 जागा होत्या, तरी पण माझं 22-23 नंबरला नाव होतं की. आणि एकच जागा रायगड कलेक्टर ऑफिसला NTC फिमेलची एकच जागा होती, तिथे माझं सिलेक्शन झालं. एक जागेवरती आपला जागा एकच असते, लक्षात ठेवा, आणि ती आपली असते. एकच मिळवायची जागा. मी तर असं म्हणेल की मुलांना तुम्ही जागेचा ह्या कशाचा विचार करू नका. ज्या दिवशी तुम्हाला सगळ्यांपेक्षा हायर मार्क्स असतील त्या दिवशी तुम्ही पास होणार आहे. मग तिथे जागा एक असली आणि 10,000 जरी जागा असल्या त्याच्यामध्ये तुम्ही नसला तरी त्या जागेचा काहीच उपयोग नाही तुमच्यासाठी. खरं.
खूप महत्वाचा असा हा पॉडकास्ट ठरणार आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी, कारण इतकं सॉर्टेड किंवा इतकं स्टेट ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो की एक कप्पेबंद आपले मनाचे असे कप्पे करून ठेवले पाहिजेत की इथं हे इथं हे इथं हे इथे. तसं मॅडमांचं हे सगळं जर बघितलं आपण की अभ्यास करत असताना त्यांचा अप्रोच आहे तो खूप महत्वाचा अप्रोच त्यांनी इथं दाखवलाय. खरं तर या यशस्वीतांच्या कहाण्या म्हणत असताना मी हे वाचलं आणि मी इतका अमुक तास अभ्यास केला, याला महत्व आहे. तुम्ही काय प्रायोरिटीज आहेत आणि तुमच्या मनाची अवस्था कोणत्या कोणत्या वेळी किती कणखर तुम्ही असलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण कलावती मॅडम ठरतायत. मॅडम, या तलाठी पॉडकास्टमध्ये तुम्ही ते अतिशय स्पष्टपणे इथं मांडलंय. आता जाता जाता या ज्या आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुम्ही काय सांगा? मी तर असं सांगेल की असं आपण कोणाचा तरी इंटरव्ह्यू बघतोय आणि कोणी गुलाल उधळलेला बघतोय, ते बघून तुम्ही स्पर्धा परीक्षा करायला येऊ नका. ह्याच्यामध्ये खूप खाचखळगे आहेत, तुमच्यामध्ये खूप जास्त पेशन्स असले पाहिजेत. आता मी आज इंटरव्ह्यू देते, आज मला वाटतं 22 सप्टेंबर 2025 आहे. माझी परीक्षा 17 डिसेंबर म्हणजे 30 नोव्हेंबर 23ला पूर्व परीक्षा झाली, 17 डिसेंबर 23ला मुख्य परीक्षा झाली. त्याच्यानंतर आमची जुलै ऑगस्टमध्ये आय थिंक 24मध्ये टायपिंगची परीक्षा झाली. त्याच्यानंतर 11 फेब्रुवारी 2025ला प्रोव्हिजनल लिस्ट लागली. आज आता वर्ष महिना कोणता आहे तुम्ही बघा. आणि त्याच्यानंतर ऑप्टिंग आउट होऊन फायनल लिस्ट लागली जुलै ऑगस्टमध्ये. आता सप्टेंबर, जुलै 11 जुलैला आय थिंक फायनल रिझल्ट लागला. तर अजून आमची जॉईनिंग व्हायची कदाचित म्हणजे जानेवारी उजाडेल आमच्या हातात पगार भेटायला आम्हाला. त्याच्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीचं भान ठेवा की मी 6 महिने अभ्यास करतो, पोस्ट काढतो, मग लोक आत्महत्या वगैरे करतात की त्यांना कुठल्या गोष्टीचा दम नसतो की लगेच पाहिजे. ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये लगेच कोणाला काही भेटत नाही. मी म्हणेल कदाचित हाताच्या बोटावर मोजणारी अशी मुलं आहेत की ज्यांना भेटलं असेल, पण ते अपवाद आहेत. बरोबर, अपवाद हा कधी नियम नसतो. मोठ्या संघर्षाची तयारी ठेवली. तुमची प्रत्येक गोष्टीची ज्या संकटाला सामना करून पुढे जायची तयारी असली पाहिजे. आणि आज पेपर झाला, उद्या मी अभ्यास बंद करतो, मी पास होणार आहे, अशा भ्रमामध्ये राहू नका. जोपर्यंत तुमचं फायनल लिस्टला नाव येत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहायचे. अशी उदाहरणं आहेत की मी पण लायब्ररीत अभ्यासच करत होते ज्या दिवशी रिझल्ट लागला माझा आणि माझं लिस्टमध्ये नाव आलं तेव्हा, की मला 36 मार्काची लीड होती. मला माहिती होतं मी पास होणार आहे, सगळे म्हणत होते. तरी पण मी लिस्ट चेक केल्यावर घाबरून गेले होते की आपलं नाव एवढ्या खाली आहे. असं व्हायला नको. त्याच्यामुळे तुम्ही जोपर्यंत सातत्याने मेहनत करत आहात तुम्हाला यश भेटेल. की तुमच्या फॅमिली सपोर्ट, माझ्या फॅमिलीने मला एवढं सपोर्ट केलं. आणि मी एक शेवटचं वाक्य सांगेल की तुमचे आई वडील असतील, बहीण असेल, भाऊ असेल, तुमच्या ज्या फॅमिलीत सपोर्ट करणारा तुमचे जे मेंबर असतील त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ज्या दिवशी तुम्ही पास होणार आहे त्या दिवशी बघण्यापलीकडचा असतो. तो आनंद बघण्यासाठी आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्ही अभ्यास करा, लढत राहा, नक्की यशस्वी होता. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि तोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. फार महत्वाचा संदेश आहे. मॅडम, परत एकदा खूप धन्यवाद की तुम्ही इथे आलात आणि तुमचे हे सगळं प्रेरणापर सगळे विचार तुम्ही मांडले त्यासाठी थँक्यू. धन्यवाद सर, तुम्ही मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल थँक्यू.